नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये. आपण नेहमीच विचार करतो की आपल्या घरासाठी, दुकानासाठी किंवा व्यवसायासाठी लागणारं सामान एकदम स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीमध्ये कुठं मिळेल. तर मी आज तुम्हाला हैदराबादमधील अशाच एका गुप्त खजिन्याकडे घेऊन आले आहे. मी आज उभी आहे सनत नगरमधील ॲग्रोमेक इंडस्ट्रीमध्ये. मित्रमैत्रिणींनो, इथं एवढं स्वस्त सामान मिळतं की तुम्ही थक्क व्हाल. इथे स्टील वजनावर मिळतं, हो, आणि त्याचसोबत डेकोरेशनचं सामान, फर्निचर, हॉटेलमध्ये लागणारं सर्व सामान, स्कूलमध्ये लागणारं सामान, हॉस्पिटलमध्ये लागणारं सामान. इथं एक हॉस्पिटलमध्ये किंवा स्कूलमध्ये म्हणजे प्लॅस्टिक, स्टीलमधून जर सामान असेल तर ते इथे एकदम स्वस्त दरात मिळतं. तर चला माझ्यासोबत आपण एकत्र एक्सप्लोर करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मी पुढे जे तुम्हाला प्राइस सांगितले आहेत त्यावर भरपूर ऑफर सुद्धा होते, त्यामुळे ते तुम्ही गृहीत धरा. स्वस्त दरात होते. तर हा होता सिरॅमिक पॉट. हा झाकण असं जड होतं त्याचं, आणि हा सिरॅमिक पॉट होता, खूप छान होता. याच्यामध्ये आपण बिर्याणी वगैरे ठेवू शकतो. त्याची प्राइस होती जवळजवळ 8,000. मला हा जो वुडन होता हा खूप आवडला. वुडन आपण फ्रुट्स ठेवायला, पण कॉस्ट मात्र त्याची होती 4,000च्या वरती. पण छान होतं बजेटमध्ये, म्हणजे खूप छान होता तो तसा क्वालिटीने. हा छोटासा सॉस बाउल 200 रुपयाचा छोटासा होता. हा खूप सुंदर वाटत होतं. हे सगळं वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी बघून माझं मन एकदम असं भारावून गेलं. मला असं वाटत होतं मी काय घेऊ आणि काय नको घेऊ, इतकं सुंदर होतं. हे आहेत प्लास्टिकचे काही कंटेनर्स, छान होते. वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकचे कंटेनर होते. हे सगळं एका ठिकाणी प्लास्टिकचं सगळं सामान तिकडे मिळतं. तर मी सियासाठी मला गरज होती सध्या टिफिनचीच फक्त, त्यामुळे मी त्याच्यासाठी 2 छानसे, एक लंचचा टिफिन आणि एक स्नॅक्सचा टिफिन बघितला. तर मला ते जे 2 टिफिन्स आहेत ते जवळजवळ 410 रुपयालाच भेटले. मी ऑनलाईन ह्याची किंमत चेक केली तर 500 रुपये त्याची किंमत होती, पण मला इथे ते खूप स्वस्त मिळाले आणि त्याची क्वालिटी सुद्धा ॲग्रोमेकमध्ये खूप छान मिळते. तर इथं हे सगळं होतं प्लास्टिकचं सामान, जे त्याचं एक सेपरेट सेक्शनमध्ये होतं. तर इथल्याच एका वर्करनी मला जे माझा रिक्वायरमेंट होती ते सगळं काढून दिलं. हे सगळे होते सुंदर असे स्टोरेज बॉक्स. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आणि इतके सुंदर स्टोरेज बॉक्स होते, आणि प्राइस पण असं खूप नाही, 300, 400 वगैरे असे प्राइसमध्ये होते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरेज बॉक्स तुम्ही बघू शकता. आता हे होते पॉलिश केलेले किंवा खूप सुंदर असे पॉट्स, ज्याच्यामध्ये कॉपर पॉट्स होते, त्यानंतर पितळी पॉट्स होते. हे होते वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक कंटेनर्स, डब्बे, खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारात, वेगवेगळ्या आकारात, खूप छान, मला खूप आवडले. 410, 300, 350 या रेंजमध्ये पर प्राइस याची किंमत होती. त्यानंतर हे छोटंसं तुपाचं सतेल मला खूपच आवडलं होतं. आपण देवासमोरचं तेल वगैरे ठेवण्यासाठी ते यूज करू शकतो. या ॲग्रोमेकमध्ये ना इथं एक पूर्ण पितळी सेटचा पूर्ण एक सेपरेट फ्लोअर आहे, ज्यावर सगळे पितळी देव, पितळी ज्या काही गोष्टी असतात उपलब्ध, सगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथे अवेलेबल होत्या. जसं की वेगवेगळे लक्ष्मी, हत्ती, बाळगोपाळ, आणि इथं तर चौरंग तर काय मी तुम्हाला सांगू मैत्रिणींनो, इतके सुंदर आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे चौरंग होते. माझं मन म्हणजे खूप अडकून बसलं होतं त्याच्यामध्ये. त्यानंतर हे होते गिफ्ट देण्यासाठी एक म्हणजे सिल्वर कोटेड सेट्स, खूप सुंदर वाटले ते. तर ह्या कॉपरमध्ये मला एक गोष्ट ही खूप आवडली, म्हणजे अशा गोष्टी मला शक्यतो आवडतातच घरात अशा हँगिंग करण्यासाठी. साधारण 1500 पर्यंत होती, बजेटमध्येच होती, खूप सुंदर वाटली ती मला. कॉपरच्या त्यानंतर पितळी वेगवेगळे समया वगैरे, ही बैलगाडी छान होती. त्याची प्राइस साधारण 5,299 इतकी होती. दिवे तर इतके सुंदर आणि इतके वेगवेगळ्या प्रकारचे दिवे होते इकडे ना, खूप छान. ह्याची प्राइस होती 660 रुपये. मला खूप आवडला बाहेर दिवा लावण्यासाठी, हा दिवा खूप छान वाटला मला. त्यानंतर तांब्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार होते, खूप सुंदर असं ते होतं. सगळ्या समया, ह्या मोराच्या समया. त्यानंतर हे जे दिवे होते हे तर इतके सुपर होते. 290 रुपीज पर पीस अशा दिव्यांची प्राइस होती. खूप छान वाटले हे दिवे, मोराचे दिवे. त्यानंतर असंच औक्षणासाठी हे दिवे खूप छान वाटतात. त्याचसोबत आपण जर ह्याचं ताट ठेवलं, पितळी ताट, पितळी दिवे, खूप छान वाटतात एकदम. हे तिथं बाहेर एक डेकोरेटिव्ह पीस लावला होता, खूप मोठं असं झाड होतं. त्याची किंमत जवळजवळ 1,36,000 होतं, पण हे प्रॉपर प्युअर पितळी होतं, त्यामुळे ते जास्त महाग होतं. आणि बाटल्यांचे तर इतके छान छान सेट्स होते,
हा जो बाउल होता ना पाण्याचा जार, हा आपण रात्री बेडरूममध्ये ठेवू शकतो. माझ्याकडे ऑलरेडी आहे याच्यातून दुसऱ्या प्रकारचा, पण हा सुद्धा खूप छान, त्याला अटॅच ग्लास असलेला हा सुंदर असा होता. त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार होते, बाटल्यांमध्ये खूप वेगवेगळे प्रकार होते. सुंदर अशा बाटल्या होत्या, मला खूप आवडल्या होत्या. त्यांची प्राइस साधारण 1100 ते 1500च्या रेंजमध्ये होती. त्यानंतर हे तांब्यांचे पीप छोटे छोटे सुंदर वाटत होते, खूप छान बेडरूममध्ये ठेवायला किंवा किचनमध्ये ठेवायला. त्यानंतर बॉटल्स आणि त्याच्यासोबत ग्लास असा सेट होता हा. छान गिफ्ट देण्यासाठी वगैरे आपण हे छान देऊ शकतो कुणाला पण, छान वाटलं. त्यानंतर मला ही इथली चहाची किटली इतकी आवडली, इतकी गोड होती ना, खूप सुंदर होती. जवळजवळ 2500 रुपये त्याची किंमत होती, पण खूप छान होते. ग्लास तर इतके सुंदर होते. हा ग्लास तर मला इतका आवडला, 400 रुपयाला होता साधारण. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे ग्लासेस होते तिकडे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डिनर सेट, कॉस्टली होते पण खूप सुंदर होते. म्हणजे ते पूर्ण सेट साधारण हा 17,000 रुपयाला होता, पण इतके सुंदर सेट, त्याच्यासोबत खूप छान डिझाईन अँड ऑल सगळं खूप छान असं होतं. खूपच मस्त, सगळं असं वेगवेगळ्या प्रकारचं, जेवढं बघू तेवढं कमी, इतकं सुंदर होतं. त्यानंतर असे काचेचे जे बाउल्स होते खूप छान होते. मला काचेच्या बाउलला प्लास्टिकचं किंवा असंच झाकण आवडतं, कारण आपण जर त्यात मीठ वगैरे चुकून ठेवलं तर त्याला तडा जाऊ शकतो. आणि जर हे उडनचे जरी झाकणं असतील ना, तरी ते कधी क्लीन झाले नाही व्यवस्थित, ओले राहिले तर ते काळे पडतात. त्यामुळे मला ते खूपच आवडले, पण सध्या मला घ्यायची इच्छा नव्हती हे. त्यानंतर सिरॅमिक असे पॉट होते ताक पिण्यासाठी किंवा मसाला दूध पिण्यासाठी किंवा आपण इतर कुठला यूज करू शकतो. खूप सुंदर होते. आणि कप बशांचे तर डिझाईन, काय म्हणू तेवढे कमी. कुठल्या कशाला 100 पैकी 100 मार्क देऊ मला हेही समजत नव्हतं. इतके सुंदर कप आणि त्यांच्या डिझाईन पण इतकं छान सुंदर होतं. सगळ्याच खूप सुंदर होत्या. त्याची प्राइस साधारण 2000 वगैरे पर सेट अशी होती, पण छान होत्या. त्यानंतर चिनी मातीच्या गोष्टींसाठी एक सेपरेट सेक्शन होता, ज्यामध्ये वेगवेगळे चिनी मातीचे भांडी होती. खूप सुंदर असं वेगळं काहीतरी होतं. त्यानंतर खालच्या सेक्शनला जे आपण झाडं ठेवतो, झाडं ठेवण्यासाठी असं खालचं जे स्टँड आहे ते मला खूप आवडलं. साधारण 800 की काहीतरी त्याची किंमत होती. खूप छान वाटलं. मग सगळं हे बघून झाल्याच्या नंतर मी निघाले शेवटी घरी जाण्यासाठी. रस्त्यातच रिक्षा जो चालक होता, रिक्षाचा ड्रायव्हर होता, त्याला वॉशरूमला जायचं म्हणून त्यांनी मध्येच एका ठिकाणी रिक्षा थांबवली. मी इतकी बोर झाली. आणि म्हणजे कुणी जरी काही जरी केलं तरी आपल्या मनात किती काय काय गोष्टी, भीती वाटते आपल्याला. त्यामुळे मी जरा वेळ रिक्षाच्या बाहेरच येऊन थांबले. आणि मग अशा प्रकारे थोड्या वेळाने 15 ते 20 मिनिटांनी तो रिक्षावाला जो होता तो वापस आला. तो आल्याच्या नंतर मग आम्ही फायनली तिथून निघालो. घरी गेल्याच्या नंतर मला वाटलंच होतं सिया माझी वाटच बघत असणार आणि नक्कीच तिला असं वाटत असणार की आईने तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. त्यामुळे मी सियासाठी सुद्धा एक छोटंसं गिफ्ट घेऊन गेले होते. मी ऑफिसच्या कामासाठी गेली होती तिकडे, त्याच्यामुळं मला काही जास्त सामान तिकडून घेता येणार नव्हतं. त्यामुळे मी जास्त काही सामान घेऊन नाही आले. पण स्पेशली जेव्हा मी माझ्यासाठी जाईल तेव्हा मी नक्की माझं खूप सामान घेऊन येणार आहे. घरी आल्याच्या नंतर नवऱ्याने मला मस्त गरम गरम असा चहा दिला. मी 5 मिनिटं शांततेत बसले, मस्त चहा एन्जॉय केला. आणि मग फायनली सिया माझ्याकडे आली आणि सिया मला विचारायला लागली, आई माझ्यासाठी काय आणलं, माझ्यासाठी काय आणलं. तर तिला म्हटलं चल मी तुला आता दाखवते काय आणलं. तिकडे आमच्या आहोंची गडबड चालली होती की मला पण दाखव काय काय आणलं.
तर इथं असं छान कंपार्टमेंट आहे ज्यामुळे इकडचं अन्न तिकडं जात नाही. हे आहे माझ्यासाठी बार्बी डॉल. हा मला दे ना प्लीज. नाही, हे छोट्या मुलांसाठी असतं. ही बार्बी डॉल तू घे. हा जो बॉक्स आहे तुम्हाला देशील का? नका का? मी करते ना त्याचा यूज. नाही, मला त्याच्यात पुन्हा ठेवायचंय. पुन्हा त्याच्यात बार्बी डॉल. हा, ओके. नाहीतर जर टॉयच्या कबोर्ड मध्ये ठेवल्यावर ते लॉस्ट होऊन जाईल ओके. आणि त्याचा हात पाय पण तुटल. प्लीज, तू माझी फ्रेंड आहे ना. फ्रेंड नाही, आई आहेस. बघ, आई आहे ना मी तुझी. प्लीज 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 प्लीज, खूप आवडलं मला हे. त्यानंतर हे केटल सुद्धा मला तिथं 75% ऑफ होतं, त्याच्यामुळे घेऊन आले. हे मला 450 रुपयालाच भेटलं. आणि त्यानंतर हे जे कप्स होते, हां हे कप्स, तर हे कप्स देखील तिथे ऑफर होती या कप्सला. त्याच्यामुळे हे कप्स मला 120 रुपयाला 6 भेटले. त्यांची क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी होती. आणि जर हे कप तशी पाहायला गेलं तर 500 रुपयाचे होते, पण काही ऑफरमुळं मला ते कमी पैशात भेटले आणि खूप छान भेटले. त्याची ग्रीप खूप छान होती, असं पकडायला एकदम मस्त होतं आणि असं छान वाटलं त्याला पकडून हातामध्ये. फायनली सिया रेडी झाली मला तो बॉक्स देण्यासाठी. त्या बॉक्समध्ये काय करावं म्हणून मी विचार केला होता आधी की यात प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे ठेवू का, पण म्हटलं प्लास्टिकच्या पिशव्या कशाला, त्याच्यापेक्षा मस्त रबर याच्यामध्ये ठेवते, त्यामुळं ते रबर छान राहतील, त्यावर डस्ट वगैरे बसणार नाही आणि एक साथ खूप रबर राहतील. जरी एखादं त्यातलं पाहिजे सगळं ओतून खाली पटकीने त्याच्यात भरता सुद्धा येईल वापस. त्यामुळं मग मी हे याच्यात भरलं, पण ते काही कपाटात बसतच नव्हतं. मग शेवटी मी सध्या त्याला खाली ठेवून दिलं कपाटाच्या शेजारी. बघू त्याला नंतर पुढं काही करता आलं तर त्याला होल पाडून भिंतीला अडकून त्याला करू शकते. तर हे सगळं झालं शॉपिंगचं. टिफिन मी असे घेतले होते, याची बॅग पिंक कलरची होती त्यामुळे पिंक कलरचे शक्यतो टिफिन घेतले आणि ते टिफिन तिच्या बॅगमध्ये व्यवस्थित बसतील सरळ, अशा प्रकारे मी असा विचार करूनच ते टिफिन घेतले होते. तर अशी झाली माझी सगळं शॉपिंग. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.